आणि थ्रॉटल स्टिक जर मी वर केली तर ड्रोन वर जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की ड्रोन काम कसा करतो आणि ड्रोन वेगवेगळ्या दिशेला कसा उडतो. पिच म्हणजे काय, रोल म्हणजे काय आणि यॉ म्हणजे काय. तर या सर्व गोष्टींच्या बाबतीत मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत माहिती सांगणार आहे. चला तर सुरू करूया. तर या ड्रोनमध्ये आपल्याकडे आहेत 4 मोटर्स. तर कुठलाही ड्रोन या सिंपल मेकॅनिझमवर काम करतो. या मोटर्स फिरतात. मोटर्स जोरात फिरल्यानंतर हवा खाली फेकल्या जाते आणि त्यावेळेला ड्रोन हा वर येतो. तर ह्या मोटर्स ज्या वेळेला फिरणार तेव्हा वेगात हवा खाली फेकणार आणि जनरेट होईल थ्रस्ट. तर आपण थ्रस्ट जनरेट झाला त्याला आपण नाव देऊयात T1, T2, T3 आणि T4. म्हणजे या चारही मोटर्सचा थ्रस्ट जो आहे त्या सर्वांची बेरीज जर या ड्रोनच्या वजनाच्या बरोबर असेल त्यावेळेला ड्रोन वर उडायला सुरुवात होईल. न्यूटन काकांच्या नियमानुसार जेव्हा आपण हवा खाली फेकणार, जितक्या वेगाने हवा खाली फेकणार तितक्याच वेगाने हवा या ड्रोनला सुद्धा वर फेकायचं काम करणार आणि याच तत्वावर आपला ड्रोन उडत असतो. तर या कंट्रोलरने आपण या मोटरची स्पीड कंट्रोल केली की याच्या सर्व मूवमेंट सुद्धा आपण कंट्रोल करू शकतोय. जसं आपल्याला ड्रोनला वर घेऊन जायचंय तर सिंपली आपण काय करणार, लेफ्ट स्टिक वर करणार. तर यांनी काय होईल, सर्व मोटरची स्पीड जी आहे ती इन्क्रीज होईल. बघा मी तुम्हाला दाखवतोय की आता अनलॉक केलाय आणि थ्रॉटल स्टिक जर मी वर केली तर ड्रोन वर जाईल. हा बघा या पद्धतीने. तर आता आपण बघितलं की ड्रोन वर किंवा खाली कसा जातो. बट आता यामध्ये एक इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे की ज्या वेळेला या मोटर्स क्लॉकवाईज फिरणार तर त्यावेळेला अँटी क्लॉकवाईज टॉर्क क्रिएट होईल आणि हा ड्रोन ज्या वेळेला वर जातोय थ्रस्टमुळे, पण टॉर्कमुळे हा असा रोटेट होईल. आणि जर मोटर्स अँटी क्लॉकवाईज फिरलेत तर टॉर्क क्लॉकवाईज जनरेट होईल, त्यामुळे ड्रोन वर जाताना हा यॉ असा सुद्धा फिरेल. तर याला अवॉइड करण्यासाठी आपण काय करतोय की दोन मोटर्सना क्लॉकवाईज आणि दोन मोटर्सना अँटी क्लॉकवाईज फिरवतो. यानी होईल काय, तर या मोटर्स एकमेकांचा टॉर्क कॅन्सल करतील आणि एकमेकांचा टॉर्क कॅन्सल झाल्यामुळे फक्त आणि फक्त थ्रस्टमुळे हा ड्रोन वर किंवा खाली जाईल आणि टॉर्क एकमेकांचा कॅन्सल झाल्यामुळे हा ड्रोन इकडे किंवा इकडे असा जाणार नाही, तर हा सरळ पोझिशन मध्ये वर किंवा खाली जाईल. आता आपण बघूयात पिच मुवमेंट. तर पिच म्हणजे हा ड्रोन पुढे जाईल किंवा मागे येईल. तर यासाठी आपण काय करतोय की जर आपल्याला ड्रोनला पुढे घेऊन जायचं आहे तर या दोन मोटर्सची स्पीड आपण कमी करतोय आणि या मागच्या दोन मोटर्सची स्पीड वाढवणार. तर यांनी काय होईल की मागच्या दोन मोटर्समुळे थ्रस्ट जास्ती क्रिएट होईल आणि या दोन मोटर्समुळे थ्रस्ट कमी. तर हा भाग थोडा खाली असेल आणि हा भाग थोडा वर असेल. तर या सर्व मोटर्सचा मिळून जो थ्रस्टचा वेक्टर कंपोनेंट क्रिएट होईल तो या डायरेक्शनला असा क्रिएट होईल आणि ड्रोन जो आहे तो पुढे जाईल. आता बघा, आता आपण पिच मुवमेंट बघितली आहे. आता आपण बघूयात रोल मुवमेंट. तर रोल मुवमेंट कशी असेल की हा ड्रोन असा लेफ्ट साईडला किंवा असा राईट साईडला येईल. तर आता यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. तर या दोन मोटर्सची स्पीड आपल्याला इन्क्रीज करावी लागेल आणि या दोन मोटर्सची स्पीड आपल्याला डिक्रीज करावी लागेल. आणि यांनी काय होईल, या दोन मोटर्समुळे क्रिएट होणारा थ्रस्ट जास्ती असेल, या दोन मोटर्समुळे क्रिएट होणारा थ्रस्ट कमी असेल आणि जो फायनल वेक्टर कंपोनेंट क्रिएट होईल तो या डायरेक्शनला असा क्रिएट होईल. आणि वेक्टर कंपोनेंट असा क्रिएट झाल्यामुळे हा जो ड्रोन आहे तो फायनली असा लेफ्ट साईडला जाईल किंवा राईट साईडला. ज्या वेळेला या दोन मोटर्सची स्पीड कमी असेल, या दोन मोटर्सची स्पीड जास्ती असेल तर वेक्टर कंपोनेंट या डायरेक्शनला क्रिएट होईल आणि हा ड्रोन राईट साईडला जाईल. आता सर्वात इंटरेस्टिंग मूवमेंट म्हणजे यॉ मूवमेंट. तर त्यामध्ये ड्रोन हा असा भोवऱ्यासारखा असा फिरतो त्याच्या सेंटर ऍक्सिस मधून. तर आता ही मूवमेंट आपण कशी अचीव करणार, तर तुम्हाला आठवत असेल मी सुरुवातीला काय बोललो की जर या सर्व रोटर्स क्लॉकवाईज फिरल्या
तर टॉर्क जनरेट होणार अँटी क्लॉकवाईज. आणि जर या सर्व रोटर्स अँटी क्लॉकवाईज फिरल्यात तर टॉर्क जनरेट होईल क्लॉकवाईज. तर यालाच कॅन्सल करण्यासाठी आपण या दोन मोटर्स क्लॉकवाईज फिरवतोय आणि या दोन मोटर्स अँटी क्लॉकवाईज फिरवतोय. तर आत्ता आपण करणार काय, जर आपल्याला याला अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे तर आपण या दोन मोटर्सची स्पीड कमी करणार. म्हणजे या दोन मोटर्स अँटी क्लॉकवाईज फिरत आहेत तर त्यामुळे यांचा क्लॉकवाईज टॉर्क जो असेल तो खूप कमी होईल. आणि या दोन मोटर्सची स्पीड आपण इन्क्रीज करणार. या दोन मोटर्स क्लॉकवाईज फिरत आहेत तर यांचा अँटी क्लॉकवाईज टॉर्क जो आहे तो खूप जास्ती क्रिएट होणार आणि अँटी क्लॉकवाईज टॉर्कमुळे ही अशी यॉ मुवमेंट क्रिएट होणार. सेम जर आपल्याला उजवीकडे यॉ करायचं असेल तर या दोन मोटरची स्पीड कमी आणि या दोन मोटरची स्पीड जास्ती, काही अशा प्रकारे.